हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी। एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी। दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना। तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुट झळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। कलावज्ञ जीवोदरारधावधरं कलंकं तेजोदिका मोदी वक्त्रं, खलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोभीष्टितं चुंबितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनिधिं, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं। शरदिद्युसमाकारे परब्रह्मान् स्वरूपिणी, वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला 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 उभारिला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी। अधिष्ठान दैवत भगवान शिवजींच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, श्री संत सद्गुरु भगवान बाबा महाराज, संत माऊली वामनभाऊ महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज,
आदिकरून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र भूमी श्री क्षेत्र कुलकर्णी मळा निमोण. ओम श्री स्वयंभू सोमेश्वर महादेव मंदिर. भगवान शिवजींची मूर्ती स्थापना आणि मंदिराचा कलशारोहण सोहळा समस्त कुलकर्णी परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. श्री अरुण मुरलीधर कुलकर्णी आणि संपूर्ण कुलकर्णी परिवार या परिवाराच्या वतीनं आज भगवान शिवजींचा मूर्ती स्थापना आणि कलशारोहण सोहळा. सोमेश्वर भगवंताची मूर्ती अर्थात शिवलिंग हे स्वयंभू आहे. या जमिनीच्या व्यवस्थापनाच्या वेळी भगवान शिवजी स्वतः स्वयंभू प्रगट झालेत आणि या परिवारानं निर्णय घेतला, सुंदर असं मंदिर उभारलं. सोमेश्वर भगवंताची उपासना त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करता येईल. शिवरात्रीला प्रत्येक सोमवारी दररोज भगवान शिवजींचं दर्शन त्या माध्यमातून आपल्याला होईल. मंदिर खूप छान आहे. भगवान शिवजींचं लिंग अतिशय जागृत आहे. जागृत देवस्थान, स्वयंभू देवस्थान आहे. आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मंदिर मूर्ती स्थापना आणि मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न होतोय. आदरणीय नंदकुमारजी देशपांडे काका यांनी आग्रह केला आणि ही सेवा आणि हा संपूर्ण कार्यक्रम त्यांनी हट्टाने घडून आणला. आपल्या घरातील कार्य आपण रामदास भाऊ फार काळजीपूर्वक करत असतो. घरामध्ये कोणाचा वाढदिवस असेल, घराची वास्तुशांती असेल तर काळजीपूर्वक करतो. तितकेच काळजीपूर्वक सोमेश्वर भगवंताचाही आजचा कार्यक्रम व्हावा अशी आदरणीय देशपांडे दादांची फार इच्छा होती आणि त्यांच्या संकल्पनेतनं आज हा कीर्तन सोहळा अन्नदान कुलकर्णी परिवाराच्या वतीने संपन्न होते. शंतनू दादांनी फार धावपळ केली. निमोनमधली कुलकर्णी परिवारातील सर्व सदस्य कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे पूजनीय हरिभक्तीपरायण रामचंद्रजी महाराज मंडलिक बाबांना वंदन. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व साई चैतन्य ट्रॅव्हल्सचे सर्वा साहेबराव दादा घुगे. दादांच्या फोनमध्ये जर आपण पाहिलं तर जिकडं तिकडं रंजाळे महाराजच आहेत. डीपीला रंजाळे महाराज आहेत, रिंगटोनला रंजाळे महाराज आहेत, दररोजच्या पोस्टलाही रंजाळे महाराजच आहेत. एक परिवाराच्या पलीकडे जपणारे व्यक्तिमत्व साहेबराव दादा आहेत. दादांना मी वंदन करतो. भगवंताने रक्ताच्या नात्यात ज्यांना जोडायचं विसरलेत ना, ते त्यांना मैत्रीच्या माध्यमातून जोडून देत असतात. त्यामध्ये माझे जिवलग स्नेही म्हणून साहेबराव दादांना मी महाराष्ट्रभर सांगत राहील की माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे साहेबराव दादा घुगे आहेत. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी माझा पाठलाग करून वाढदिवस साजरा केलेला. निमोनमध्ये सर्व मंडळी मला जीवापाड जपतात. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी महोत्सवाचं नियोजन करणारे आदरणीय गलांडे भाऊसाहेब आहेत. ते मला घरातल्यासारखं सांभाळतात, जपतात.
निमोनमध्ये सगळ्यात पहिले भजनी मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी मला प्रेम दिलं ते आमचे बंधुतुल्य शरददादा आहेत, शरददादा घुगे आहेत, रामदासदादा आहेत, सुनील भाऊ वालझडे आहेत, सुनील भाऊ बडगी आहेत, अमोलदादा गीतेंची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. निमोनमध्ये किती नावं घेतली तरी कमी पडतील एवढी मंडळी माझ्यावर प्रेम करतात. मी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यभर ऋणी राहील. माणूस एकमेकांना लोंढे महाराज काय देऊ शकतात, आपण काय देतो एकमेकांना? एकमेकांना आपण प्रेम दिलं की ते आयुष्यभर टिकून राहतं. बाकीचं देणं घेणं हे संपून जात असतंय. व्यवहार आजीतल्या तिथं ठप्प होतो, पण प्रेम हे कधी न थांबणारी प्रक्रिया आहे. की आपण अंतःकरणापासून एकमेकांना देत गेलं की आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रेम आपोआप वाढत जातं. जुन्या माणसांचं एक वाक्य आहे, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, पण घेणाराने घेता घेता देणाराचे हात घ्यावे. म्हणजे त्याच्या अंतःकरणात जे प्रेम तो आपल्याला देतोय ना, त्याचं प्रेम आपण घेत राहायचं आणि त्याचं प्रेम जेवढं आपल्यापर्यंत पोहोचलंय आणि त्याने आत्तापर्यंत जे आपल्याला दिलंय त्याच्यातून आपण 10-5% इतरांना द्यावं, त्याच्यातून पुण्य वाढतंय. आणि हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बडगे दादांचं हार्मोनियमवर फार चांगली साथ असते, त्यांनाही वंदन आहे. पुढच्या वेळी आपण हार्मोनियम घेऊन येऊ नक्कीच. मला सांगा, मी गाडीत आणेल, तसं काय नाही. हां, संदीपनी गुरुकुलातील आपली सर्व विद्यार्थी मंडळी, महाराष्ट्रातील सर्वात हायटेक गुरुकुल संदीपनी गुरुकुल, 200 ते 250 विद्यार्थ्यांची अद्ययावत सुविधांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सेवा करणारं गुरुकुल आहे. या गुरुकुलाचे सर्व पंडित केशवजी जगदाळे गुरुजींचे पट्टशिष्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, गोड स्वभावाचे गोड व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण राम महाराज पवळ गुरुजी, त्यांच्या मार्गदर्शनाने अध्ययन करणारी सर्व विद्यार्थी मंडळी, त्यामध्ये भजन सम्राट, संगीत अलंकार, युवा कीर्तनकार, काभ्यासू आणि गोड स्वभावाचं गोड व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण नवनाथजी महाराज गीते, भजन सम्राट, संगीत अलंकार, गोड स्वभावाचं गोड व्यक्तिमत्व आमच्या निमगाव खैरी गावचं भूषण हरिभक्तिपरायण करणजी महाराज वाघ, नितीनजी महाराज तांबे आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी. मृदंगामध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय सेवेत गरुड झेप घेतली आणि अल्पावधीमध्ये गुरुकुलाचं नाव आणि स्वतःचं नाव हे सुवर्णाक्षरामध्ये कोरलं आहेत. हरिभक्तिपरायण मृदंग अलंकार माऊली महाराज तांबे, आपल्याला सुद्धा मी वंदन करतो. उपस्थित आमच्या सर्व माता बहिणी, काकूंच्या सर्व सहकारी, बरं काकू आता तुम्ही बघून घ्या, सगळ्याच्या सगळ्यांना मी वंदन करतो. हां, कुलकर्णी परिवार, देशपांडे परिवार आणि या मळ्यातील सगळ्या माझ्या माता बहिणी, सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळ, आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. आमच्या उमेशदादांना सुद्धा धन्यवाद देतो. आजच्या शूटिंगचं युनिट सांभाळणारी उमेशदादा भुसारी पाटील, की त्यांचा माझा कीर्तनकार नावाने एक चांगला यूट्यूब चॅनल महाराष्ट्रामध्ये गाजतोय. अतिशय चांगले व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर आहेत. माझा कीर्तनकार या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्याला घर बसल्या ही आजची सेवा आणि अनेक नामांकित कीर्तनकारांच्या सेवा पाहायला मिळतील. माझ्या उमेशदादाला सुद्धा धन्यवाद आहेत. चिंतन सेवेला प्रारंभ. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आहे. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी विश्वाचे मालक ज्यांना आपण परमेश्वर म्हणतो त्या भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाची माहिती आजच्या अभंगामध्ये दिली आहे. गालांटे भाऊसाहेब, जे भगवान परमात्मा आपण सध्या मूर्तीमध्ये विराजित पाहतो, भगवान सोमेश्वराच्या रूपानं मूर्तीमध्ये दिसतात आपल्याला, ते भगवान परमात्मा मूर्तीमध्ये स्थापित का झाले याची कारणमीमांसा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये केली आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्यावेळी या सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळी सृष्टीच्या निर्मितीच्या या अगोदर या सृष्टीमध्ये चंद्र नव्हते, सूर्य नव्हते, तारांगण नव्हते, फक्त भगवत तत्व होतं लोंढे महाराज. आणि ते पण निर्गुण निराकार होतं. रंग नव्हता, रूप नव्हता, आकार नव्हता. एक निर्गुण निराकार तत्व की ज्याला वेद म्हणतात एकमेवम अद्वितीयम ब्रह्मा नेहाना नास्ति किंचन. जे एकमेव आहे, अद्वितीय आहे, जगामध्ये ज्याच्यासारखं दाखवायला दुसरं नाही असं ते एकमेव. जसं समुद्र आहे, समुद्र दाखवायचा असेल तर आपल्या गावात दाखवता येईल का आपल्याला? समुद्र निमोनमध्ये आहेत किती काही समुद्र आहे, चला दाखवतो, होत नाही. समुद्र दाखवायचा समुद्रापर्यंत जावं लागेल. एकमेव अद्वितीय. सूर्य दाखवायचा सूर्यापर्यंत जावं लागेल. आणि सूर्य आहेत, एकमेव आहेत, ज्याच्यासारखं दुसरं तत्वच नाही असं एकमेव तत्व भगवत तत्व. पहिले कोठेची नवते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. पहिले चंद्र नव्हते, सूर्य नव्हते, फक्त ते तत्व होतं, ते म्हणजे जे निर्गुण निराकार आहे. मग आता एकट्या माणसाला करमत नाही ना. शरद भाऊ जर एकटा माणूस आपण रूममध्ये ठेवला दिवसभर, साहेबराव दादा त्याला मोबाईल नाही द्यायचा, मोबाईल नाही, टी व्ही नाही, फोन नाही, पेपर नाही, काहीच नाही, आणि बस म्हणायची एकटाच, फक्त फॅन लावून द्यायचा. ते एकट्याला करमल का? कर्म. तसं निर्गुण निराकार परमात्म्याला कर्मिनात. मग त्याने काय केलं? तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया. भगवान परमात्मा स्वतः सगुण साकार रूपामध्ये अवतरित झाले, पण मायेला सोबत घेऊन अवतरित झाले. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. रूपा तुका म्हणे झाला सोपा. भगवान परमात्मा नावारूपाला आले. मग आपल्याला भगवंताला नाव देता आलं, भगवंताला स्वतः आपल्याला पाहता आलं. आपले डोळे देवाला पाहण्याकरता आहेत. आपल्याला भगवंताने डोळे दिलेत ना, ते देवाला डोळे भरून पहा, कारण पुढच्या जन्मामध्ये आपल्याला भगवंताला पाहता येईल की नाही सांगता येत नाही. याच जन्मात आपल्याला संधी आहे. देवाला डोळे भरून पहा. देवाचं भजन इतकं ऐका ना, मस्त आपले कान तृप्त करून घ्या. भजन करताना टाळी वाजवा, भरपूर टाळी वाजवा. या जन्मात आपल्याकडनं भजन होणार आहेत, पुढच्या जन्मात शक्यता फार कमी आहे.
सांगता येत नाही. मी नेहमी सांगत असतो, पुढचा जन्म जर आपल्याला परत नाशिक जिल्ह्यात घ्यायचा ठरला तर कोणाचं वशील लावावं लागेल? पुढचा जन्म नाशिक जिल्ह्यात नाही, एकदाच जन्म आहेत ना. नरदेहा दुर्लभ साना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, स्मराधी, स्मराधी. वासुदेव वासुदेव म्हणा, दुर्लभ आहे. परत जन्म नाही, एक जन्म. मग याच जन्मात आपल्याला भगवंताला डोळे भरून पाहता यावं म्हणून स्वतः भगवंतही आपल्या सोबत आलेत ना. पण भगवंताला येण्याचं प्रयोजन काय? तर भक्ताच्या अंतःकरणातली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंताला त्या रूपात यावं लागलं. कोणाला आईच्या रूपात हवं होते त्यांना आई व्हावं लागलं, कोणाला मुलाच्या रूपात हवे होते त्यांना मुलगा व्हावं लागलं, कोणाला मित्राच्या रूपात हवे होते त्यांना मित्र व्हावं लागलं, कोणाला शत्रूच्या रूपात हवे होते त्यांना शत्रू व्हावं लागलं. अनेक रूप आहेत. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे की विश्वाचे मालक आपण जरी आज पंढरपूरमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या रूपामध्ये पाहत असलो तरी हेच भगवान पांडुरंग परमात्मा अगोदर सुद्धा अनेक रूपामध्ये आम्ही पाहिलेत. माऊली म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले ना त्याशी, बापर कुमा देवी वर कुण बाणली कैसे, हा बापर कुमा देवी वर कुण बाणली कैसे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी, बापर कुमा देवर कुण बाणली कैसे, हे बापर कुमा देवर कुण बाणली. हे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी, बापर कुमा देवर कुण बाणली कैसे. हो हो हो. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवर कोण बाणली कैसी. देखिला देखिला माय देवांचा देव पिटला, संदेह निमाले दुजे पण